काल आपण काय बघितलं कोणी सांगू शकतं का? एनीवन? काल काय काय बघितलं आपण? हॅलो. काल आपण मेजर क्रिएट केलं राईट, आणि डॅक्स फंक्शन बघितलं, लाईक रिलेटेड बघितलेलं, देन ॲग्रिगेटेड फंक्शन बघितलेलं. ओके, ॲग्रिगेटेड मध्ये कोणकोणते बघितलं आपण? मिनिमम बघितलं, मॅक्सिमम बघितलं, देन ॲव्हरेज बघितलं. ओके, व्हॉट इज रिलेटेड? एनीवन सांगू शकतो कोण? रिलेटेड फंक्शन काय वर्क करतं? हॅलो, एनीवन? रिलेटेड फंक्शन काय वर्क करतं? हॅलो. हॅलो, एनीवन? रिलेटेड फंक्शन काय वर्क करतं? विसरले काय सगळे? हॅलो. पूनम, प्रणोती, प्रतीक्षा. सर दुसऱ्या टेबलमधला डेटा किंवा कॉलम आपल्याला दुसऱ्या टेबलमध्ये म्हणजे जिथे रिक्वायरमेंट आहे तिथे फेच करतो. गुड. रिलेटेड काय करतं? इफ आता माझं सेल्स फॅक्ट नावाचं टेबल आहे, तिथे फक्त काय आहे? प्रोडक्ट ऑर्डर क्वांटिटी, म्हणजे प्रोडक्ट प्राइस आहे ती कुठे आहे? माझ्या प्रोडक्ट लुकअपमध्ये आहे. ओके राईट. पण आता मला काय करायचं आहे? टोटल सेल्स काढायचं आहे. सो मी काय करणार? ऑर्डर क्वांटिटी घेणार सेल्स फॅक्ट टेबलमधली, आणि प्रोडक्ट लुकअपमधली प्रोडक्ट लुकअपमधली प्रोडक्ट प्राइस घेणार. राईट. सो मी काय करतो? टेबल व्ह्यू मध्ये जातो. ओके, अगेन कॅल्क्युलर एक सेल्स फॅक्टवर एक रिलेटेड फंक्शन यूज करतो. बघा कसं करतो म्हणजे मला रिलेटेड फंक्शन यूज करायचं. ओके, सो रिलेटेड म्हणून एक फंक्शन तयार करतो. रिलेटेड. सो आता काय करायचं? मला फाईंड काय करायचं आहे? टोटल सेल्स. सो मी काय करणार? रिलेटेड यूज करणार. रिलेटेड म्हणून फंक्शन आहे रिलेटेड. देन मला आता फाईंड प्रोडक्ट लुकअपमधली प्रोडक्ट प्राइस घ्यायची. राईट. सो मी काय करणार इथं? प्रोडक्ट येत का नाही आहे? रिलेटेड जस्ट वेट. ओके राईट. हा मेजर थ्रू करतो राईट. त्यासाठी मला एक नवीन कॉलम घ्यावा लागेल. एक नवीन कॉलम घेतो मी. याचे रिलेटेड म्हणून एक फंक्शन आहे. रिलेटेड इज इक्वल टू रिलेटेड. ओके, देन मला माझी प्रोडक्ट लुकअपमध्ये माझी प्रोडक्ट प्राइस आहे. प्रोडक्ट लुकअपमधून काय घेतो मी? प्रोडक्ट प्राइस घेतो. ओके.
जस्ट वेट अ मिनिट, थोडं लॅग होतो लॅपटॉप. यार का लोड खातो. जस्ट वेट अ मिनिट गाईज, थोडा हँग झालाय. काय प्रॉब्लेम आहे. आला आता आय थिंक. ओके, काय मी प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट प्राइस घेतो. ओके, मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटी माझ्या कोणत्या टेबलमध्ये, सेल्स फॅक्ट टेबलमध्ये ऑर्डर क्वांटिटी. ओके, ब्रॅकेट क्लोज करतो. वाईट शो एरर. काल आपण असंच बघितलेलं ना रिलेटेड फंक्शन, राईट? अगेन मी यूज करतो रिलेटेड. प्रोडक्ट लुकअप मधली प्रोडक्ट प्राइस. ओके, देन मल्टिप्लाय बाय इट्स ऑर्डर क्वांटिटी. आपण इथं कसं यूज केलंय, मी सेम यूज करतोय. मी रिलेटेड टेबल मधला प्रोडक्ट लुकअप घेतला मी याच्यामध्ये, कॉस्ट प्राइस. ओके, सो इथं माझा प्रोडक्ट आला, कॉस्ट प्राइस आली और प्रोडक्ट प्राइस आली. तर मी काय केलं, ऍक्च्युअली मी चुकीचं यूज करत होतो. ओके, नाही का, तर रिलेटेड कॉलम घेतला मी, रिलेटेड प्राइस आली, इथं कॉस्ट प्राइस आली. सो आता माझ्या टोटल सेल्स काढायचं, राईट? काय करतो आता मी, ऍक्च्युली पूर्ण ऑपरेशन त्या रिलेटेड कॉलमवर यूज करत होतो. बेसिकली रिलेटेड फक्त एक तुमच्यामध्ये टेबल घेतो, म्हणजे डिफरंट टेबल मधला कॉलम घेतो. ओके, आता मला टोटल सेल्स काढायचं, राईट? मला काय काढायचं, टोटल सेल्स काढायचे. सो मी काय करणार, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय जी प्रोडक्ट प्राइस आणली मी, प्रोडक्ट प्राइस, एंटर. झालं एरर सॉल्व, आली पूर्ण रिलेटेड व्हॅल्यू. माझा प्रोडक्ट प्राइस कोणत्या ह्याच्यामध्ये होता, प्रोडक्ट लुकअप मध्ये होता, बट ते मी इथं आणली प्रोडक्ट प्राइस. यांच्या प्रोडक्ट प्राइस थ्रू मी सेल्स काढला, टोटल सेल्स कसं काढला मी, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस. ओके, तो आपण नेक्स्ट फंक्शन बघणार आहोत, सम एक्स. ओके, सम एक्स काय करतं, सम काय करतं, फक्त एका पर्टिक्युलर कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करतं, राईट?
बट समएक्स काय करतं, डिफरंट डिफरंट कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करतं. जसं की आता माझं सेल्स फॅक्ट टेबल आहे. ओके, सो मी काय करतो, इथे एक समएक्स नावाचं फंक्शन बनवतो. एक सम एक्स फंक्शन यूज करतो, सम एक्स. ओके, आता मला काय फाइंड करायचं समजा, हॅलो, मला आहे ना टोटल रेव्हेन्यू पाहिजे. ओके, टोटल काय पाहिजे, रेव्हेन्यू पाहिजे, और टोटल प्रॉफिट पाहिजे असं समजा. मला काय पाहिजे, मला टोटल प्रॉफिट पाहिजे. आता फर्स्ट मी काय करणार, टेबल नेम घेणार. इथे टेबल दिसतंय माझं पूर्ण, कोणत्या टेबलमध्ये, सेल्स फॅक्ट टेबलमध्ये आहे. मी करते सेल्स फॅक्ट टेबल. देन आता टोटल रेव्हेन्यू कसं फाइंड करणार मी, सॉरी, टोटल प्रॉफिट कसं फाइंड करणार, टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट प्राइस. ओके, ठीक आहे, तो टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट प्राइस, म्हणजे कॉस्ट प्राइस असेल आपली, कॉस्ट प्राइस, कॉस्ट प्राइस. ओके, देन एंटर. आली माझी प्राइस काहीतरी 668 समथिंग काहीतरी. जेव्हा मी सम एक्स यूज करतोय तेव्हा मी डिफरंट कॉलम घेऊन ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. बट जेव्हा मी सम घेईल तेव्हा मी फक्त एका पर्टिक्युलर कॉलमवरच ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. ओके, कळालं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सम अँड सम एक्स. हॅलो, ऑनलाईन कळतंय, पूनम, प्रणती. हो सर. जस्ट एक मिनिट, मी एकच मिनिट झालो. सॉरी गाईज, थोडं एक काम होतं, इमर्जन्सी होती. ओके, देन आपण काय बघितलेलं, आपण कॅल्क्युलेट फंक्शन बघितलेलं. ओके, कॅल्क्युलेट फंक्शन काय करतो, इफ आपल्याला एखादं प्रिव्हियस व्हॅल्यू पाहिजे असेल, जसं की माझ्याकडे 20चा 21चा आणि 2022चा डेटा आहे. ओके, इफ मला प्रिव्हियस इयरचा सेल्स हवा आहे. ओके, काय हवा आहे मला, प्रिव्हियस इयरचा सेल्स हवा आहे, त्यासाठी मी कॅल्क्युलेट यूज करतो, राईट. सो आता मी पॉवर बीआय मध्ये जातो. ओके, देन डेस्कटॉपला जातो, न्यू म्हणजे क्रिएट करतो. ओके, एक फिल्टरिंग कंडिशन आहे माझ्याकडे, राईट. कोणती कंडिशन आहे, एक फिल्टरिंग कंडिशन आहे. सो मी त्यासाठी कॅल्क्युलेट यूज करणार. ओके, त्यासाठी मी काय करणार, फर्स्ट कॅल्क्युलेट यूज करणार. कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन, एक्सप्रेशन. आता मला काय पाहिजे, प्रिव्हियस इयरचा सेल्स. सो मी तर टोटल सेल्स टाकू, टोटल सेल्स, कॉमा. आता मला इथं फिल्टर विचारायचं. फिल्टर काय, माझं एक डेट ऍड नावाचं फंक्शन आहे, मला प्रिव्हियस इयर पाहिजे. सो एक डेट ऍड म्हणून फंक्शन आहे, डेट ऍड. ओके, डेट ऍड टाकतो. देन फर्स्ट डेट्स, कॅलेंडर लुकअप मध्ये माझं डेट आहे पूर्ण प्रेझेंट आहे, कॅलेंडर लुकअपची डेट. ओके, देन इंटरवल्स विचार, नंबर ऑफ इंटरवल, मला एक प्रिव्हियस पाहिजे. सो -1 अँड देन डे, सॉरी इयरली सेल्स पाहिजे मला. ओके, मी काय होतं, एंटर करतो. इथे एक कॅल्क्युलेट नावाचं एक मेजर क्रिएट झालं. आता मी त्याला एक कार्ड विज्युअल घेतो आणि जस्ट तिथे ड्रॅग करतो. आला प्रिव्हियस इयर्स असेल. इफ मॅनेजर मला कधी काही विचारू दे, प्रिव्हियस इयर्स असेल, प्रिव्हियस 2 इयर्स असेल, तेव्हा मी काय यूज करणार, डायरेक्ट कॅल्क्युलेट यूज करणार. ओके, आता आपले काही डेट रिलेटेड फंक्शन्स. ओके, जसं टोटल YTD, QTD. ओके, YTD म्हणजे काय, इयर टू टिल डेट. YTD म्हणजे काय, इयर टू टिल डेट. म्हणजे कसं, आजच्या पासून, ओके, आज माझं वर्ष झालंय. ओके, 25 वर्ष, सॉरी 2024 केव्हा चालू झालं, 1 जानेवारी पासून. ते 1 जानेवारी 2025 पासून ते आत्ताचं मला सेल्स हवा असेल तर. ओके, इफ 1 जानेवारी 2025 पासून ते आज डेट काय 19/11. ओके, म्हणजे 19 नोव्हेंबरचा सेल्स हवा असेल तर त्यासाठी मी यूज काय करणार,
YTD नावाचं फंक्शन. ओके, सो काय करतो अगेन मी मेजर एक क्रिएट करतो. ओके, एक मेजर क्रिएट करतो, जस्ट वेट, मेजर क्रिएट होतो. ओके, टोटल YTD नावाचं माझं एक मेजर. ओके, सो टोटल YTD म्हणून एक फंक्शन आहे. काय टोटल YTD म्हणून एक फंक्शन आहे. आता मला काय हवं एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे काय, मला काय हवं एक्झॅक्ट. हॅलो हॅलो, मला टोटल सेल्स हवाय, राईट. सो मी काय करतो, टोटल सेल्स टाक. ओके, देन कॉमा, कॅलेंडर लुकअप मध्ये डेट प्रेझेंट आहे माझी, सो कॅलेंडर लुकअप डेट यूज करतो. ओके, देन एंटर. अच्छा, मेजर ऑर्डर प्रेझेंट आहे, वेट, एंटर. ओके, इथं YTD नावाचा मेजर क्रिएट झाला. आता काय करतो मी, एक टेबल 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 व्ह्यू घेतो. ओके, टेबल व्हिज्युअलायझेशन, त्यामध्ये इयर ड्रॅग करतो. वेअर इज माय इयर, कॅलेंडर लुकअप, इयर इज माय कॅलेंडर. त्यामध्ये काय करतो, इयर ड्रॅग करतो. आले इयर. आता मला YTD सेल्स हवाय इयर थ्रू. मी अगेन हेच राहा, काय आलं इथं सेल्स आला समथिंग काहीतरी 64,000, 93,000, 52,000 आला. याला आपण म्हणतो YTD, म्हणजे इयर टू टिल डेटचा सेल. ओके, आता मी याच्या इयरमध्ये मंथ पण ऍड करतो. आला माझा इयर टू टिल मंथचा सेल, म्हणजे 20 जानेवारीचा 2020 समथिंग काहीतरी. ओके, आला हे पूर्ण सेल्स. ओके, YTD काय फाइंड करायचं, इयर टू टिल डेटचा सेल्स और प्रॉफिट, तुम्हाला जे काय फाइंड करायचं ते इयर टू टिल डेट. ओके, तसंच एक ऑप्शन आहे आपल्याकडे अजून, मंथ टू टिल डेट. ओके, त्याला आपण म्हणतो MTD. तर आपण काय फाइंड करू, MTD फाइंड करू. ओके, अगेन न्यू मेजर क्रिएट करतो. MTD नावाचं. ओके, सो अगेन टोटल MTD, टोटल MTD म्हणून एक फंक्शन सिलेक्ट करणार. मला काय फाइंड करायचं, टोटल सेल्सच हवाय मला, पण मंथली हवाय. देन कॅलेंडर लुकअपची डेट, कॅलेंडर लुकअप डेट, एंटर. इथं मेजर क्रिएट झाला MTD नावाचा. आता काय करतो, मी याला ड्रॅग करतो. आली काहीतरी व्हॅल्यू 585, 532, 643 समथिंग अशी काहीतरी वाढतीये. हा इयरली सेल्स झाला, हा मंथली सेल झाला, म्हणजे मंथ टू टिल डेटचा सेल, हा इयर टू टिल डेटचा सेल. ओके, तसं एक क्वार्टरली म्हणून पण आहे, म्हणजे क्वार्टर टू टिल डेट. ओके, अजून एक टोटल MTD यूज करायचं ऑप्शन आहे. ते कसं, कॅल्क्युलेट यूज करून, म्हणजे इयर टू टिल डेट माझे हे फिल्टरिंग कंडिशन झाली. सो मी काय करतो आता, कॅल्क्युलेट यूज करून टोटल YTD सेल्स काढतो. ओके, न्यू मेजर क्रिएट करतो. YTD युजिंग कॅल्क्युलेट. त्यामध्ये काय करणार, मी जस्ट कॅल्क्युलेट फर्स्ट फंक्शन यूज करणार. ओके, कॅल्क्युलेट. देन मला काय पाहिजे, टोटल सेल्स, टोटल सेल्स हवाय मला. ओके, देन फिल्टरिंग कंडिशन, इथं आपण ते टोटल YTD होतं ना, जे आपण फर्स्ट फंक्शन यूज केलेलं ते आपण इथं यूज करणार, टोटल YTD. आलं इथं फंक्शन टोटल YTD. ओके, आणि त्याच्यामध्ये एक्सप्रेशन विचारतंय. काय विचारतंय, एक्सप्रेशन. सो मी तर डायरेक्ट कॅलेंडर लुकअप डेट टाकू. जस्ट वेट, ऍक्च्युली इथं टोटल YTD नाही, डेट्स YTD म्हणून एक फंक्शन आहे. ओके, डेट्स YTD. ओके, जर डेट्स YTD जर मी यूज केलं ना, तर मला डायरेक्ट फक्त कॅलेंडर लुकअपची डेट टाकावी लागणार. पण जर मी टोटल YTD टाकलं असतं आतमध्ये परत, तर मला परत सगळे एक्सप्रेशन लिहावं लागलं असतं. हे बघा, इथं डेट्स YTD म्हणून एक फंक्शन आहे. आता जो मला काय करायची, फक्त एक कॅलेंडर लुकअप डेट पास करायची.
राईट इट युझिंग कॅल्क्युलेट. याला परत मी याच्यात ड्रॅग करतो. आला सेम आला YTDचा ह्याचा पण, जे आपण टोटल YTD यूज करून केलेलं, आणि इथं आपण काय केलेलं युझिंग कॅल्क्युलेट. काय आलं टोटल YTD टोटल QTD कसं फाईंड करायचं. हॅलो हॅलो कळतंय. डोक्यावरून जातंय. पूनम, प्रणती, भवंतू, प्रतीक्षा, यशदीप. थोडा मॅथमॅटिकल पार्ट आहे. ओके, सो तुमचं जेवढं लॉजिक स्ट्रॉंग असेल तेवढं तुम्हाला इझी जाईल. हॅलो ऑनलाईन बोला रे. पूनम हा सर, कळतं ना? समजतंय, थोडं केल्यावर समजेल अजून, ओके गुड. स्वतः केल्यावर. ठीक. प्रणती, प्रतीक्षा. सर ते युजिंग कॅल्क्युलेट आहे ना, ते परत एक्सप्लेन करता का? ओके करतो. भवंतू, येस सर. कळतंय गोष्टी. हो सर. ओके. यशदीप, हो सर, थोडं कळतंय, कम्प्लीट नाही कळलं अजून. बाकी लास्ट ऑफ द मोस्ट ऑफ द लेक्चर्स आय मिस्ड. काय 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 परत. लास्ट फ्यू लेक्चर आय मिस्ड, सो दॅट्स व्हाय. ओके ओके ठीक, नो प्रॉब्लेम. तुला आय थिंक ते कॅल्क्युलेट नाही का आलं. ओके, मी टोटल YTD कसं फाईंड करत होतो, कॅल्क्युलेटच्या ऐवजी काय लिहित होतो मी, डायरेक्ट टोटल YTD लिहित होतो. बट मी टोटल YTD काढायचं मग एक फिल्टरिंग कंडिशन म्हणू शकतो मी त्याला. सो मी त्याच्या ऐवजी काय यूज, टोटल YTD ऐवजी काय यूज केलं, कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन यूज केलं. ओके, सो मी काय केलं, आधी कॅल्क्युलेट लिहिलं, देन मला फाईंड काय करायचं माहिती, मला टोटल सेल्स फाईंड करायचं आहे. सो इथं फक्त एक्सप्रेशन मध्ये काय टाकलं, टोटल सेल्स. आणि डेट्स YTD म्हणून एक फंक्शन आहे. ओके, डेट्स YTD म्हणून फंक्शन आहे, ते सेम टोटल YTD सारखंच वर्क करतं. ओके, जेव्हा मी डेट्स YTD बोलतोय म्हणजे यूज करतोय, तर मला फक्त आत मी पास काय करायचंय, डेट पास करायची. हे आलं, मग इयर वाईज आलं. ओके, इयर टू टिल डेटचा पूर्ण सेल्स आला. सेम ॲज जसं आपण टोटल YTD यूज करून केलेलं, तसंच कॅल्क्युलेट यूज करून पण येतं. कळतंय. प्रतीक्षा क्लिअर. हो सर. हॅलो प्रतीक्षा क्लिअर. हो सर. ओके, आता समजा मला डिस्टिंक्ट ऑर्डर काढायची. काय करायचंय, मी काहीतरी ऑर्डर प्लेस झालेले आहेत आपल्या, राईट. मला डिस्टिंक्ट ऑर्डर फाईंड करायचे. काय फाईंड करायच्यात मला, डिस्टिंक्ट ऑर्डर फाईंड करायचे. त्यासाठी मी काय यूज करणार, डिस्टिंक्ट काउंट म्हणून एक फंक्शन आहे पॉवर BI मध्ये. ओके, डिस्टिंक्ट काउंट. ओके, सो आपण ते बघू. म्हणजे कसं, आता समजा मी टेबलवर जातो. ओके, अँड देन सेल्स फॅक्ट टेबलमध्ये जाऊ. ओके, आता इथं माझा काहीतरी ऑर्डर नंबर आहे. ओके, हा ऑर्डर नंबर आहे. ह्या ऑर्डर नंबर मध्ये खूप साऱ्या गोष्टी मागू शकतात. म्हणजे एक जण क्लोथिंग मागू शकतं, पॅन्ट्स म्हणजे ऍक्सेसरीज मागू शकतं, देन बाईक्सचे पार्ट्स मागू शकतं. ओके, म्हणजे एकच ऑर्डर नंबर डिफरंट व्हरायटी किंवा डिफरंट ऑर्डर प्लेस करू शकतं, राईट. सो मला काय करायचं, डिस्टिंक्ट काउंट करायचंय. मला ऑर्डर क्वांटिटी नाही फाईंड करायची, माझी डिस्टिंक्ट ऑर्डर काउंट करायचंय. ओके, काय काढायचंय, डिस्टिंक्ट ऑर्डर काउंट काढायचंय. सो मी काय करतो, अगेन कॅल्क्युलेटवर जातो, देन न्यू मेजर ग्रेड. हा काय काढायचंय, डिस्टिंक्ट काउंट.
सो मी काय यूज करणार, डिस्टिंक्ट काउंट नावाचं फंक्शन. इथे दिसते डिस्टिंक्ट काउंट. आता मला कॅल्क्युलेट काय करावं लागेल, म्हणजे कोणता कॉलम घ्यावा लागेल ह्याच्यामध्ये डिस्टिंक्ट काउंट मध्ये? एनीवन? कस्टमर की. वाय कस्टमर की? हॅलो, वाय कस्टमर की? मी ऑर्डर नंबर घेऊ शकतो? जो ऑर्डर नंबर आहे तो घेऊ शकतो का मी? आपण दोन्ही घेऊन बघू. ओके, आधी ऑर्डर नंबर घेऊ. हे जेव्हा मी ऑर्डर नंबरला सिलेक्ट करतो, ओके, अँड देन ओके म्हणतो. ठीक आहे, आता काय होतं, कार्ड व्हिज्युअल घेतो आणि त्यामध्ये डिस्टिंक्ट काउंटर ट्रॅक करतो. काय आली? 13K1000. ओके, आणि आता काय करू आपण, कस्टमर क्यू घेऊ. ओके, जस्ट वेट अ मिनिट. काय मला डिस्टिंक्ट काउंट फाय करायचं. ओके, करतो डिस्टिंक्ट काउंट नावाचं फंक्शन यूज करणार. नाही तर मी आता काय करतो, कस्टमर की घेतो. कस्टमर की झाला म्हणजे क्रिएट. तो पण 13,000 आहे, लक्षात ठेवा. ओके, अगेन कार्ड व्हिज्युअल घेतो, त्या डिस्टिंक्टला ड्रॅग करतो. हे डिफरंट का देते? 11K देतंय आणि इथं डिस्टिंक्ट काउंट 13K देते, असं का? हॅलो, म्हणजे काय होतं माहिती का, एकाच कस्टमरने ते ऑर्डर केले, राईट, बट जेव्हा मी ऑर्डर नंबरला काउंट यूज करतोय, त्याचे ऑर्डर नंबर आहे, त्या ऑर्डर नंबर मध्ये डिफरंट कॅटेगरी असू शकतात. त्यांच्यामध्ये ऍक्सेसरीज असू शकतं, क्लोथिंग पार्ट असू शकतं, और डिफरंट टाइप्स. बट तो एकच कस्टमर आहे ना, त्या कस्टमरने सगळं मागवलंय, बट ऑर्डर नंबर माझा एक आहे, बट त्याचे डिफरंट टाइप्स आहेत, राईट. ऑर्डर नंबर थ्रू गेलो तर मला ते डिफरंट टाइपचा डिस्टिंक्ट काउंट मिळेल. पण जर कस्टमर की थ्रू मिळेल, मला फक्त त्या ऑर्डर नंबरचा डिस्टिंक्ट काउंट मिळेल. म्हणजे फक्त एक कस्टमर तो काय ते ऑर्डर परचेस करतोय, राईट. बट हे ऑर्डर नंबर जे अलोकेट केलंय तो डिफरंट ह्याला ऑर्डर म्हणजे डिफरंट गोष्टींना अलोकेट झालाय, राईट. त्यामुळे मी ऑर्डर नंबर चूज केला. ओके, देन काय डिस्टिंक्ट काउंट कसं यूज करायचं. ओके, आता मला बल्क ऑर्डर फाइंड करायचं. ओके, बल्क ऑर्डर फाइंड करायचं म्हणजे ज्यांची क्वांटिटी ग्रेटर दॅन 1 असेल. काय फाइंड करायचं मला? ज्यांची क्वांटिटी ग्रेटर दॅन 1 असेल. सांगू शकतो कोण डॅक्स? त्यासाठी मला बल्क ऑर्डर फाइंड करायचं. फाइंड काय करायचं? बल्क ऑर्डर. एनीवन? फिल्टरिंग कंडिशन काय माझी? बोला बोला. हॅलो, एनीवन सांगू शकता कोण डॅक्स बल्क ऑर्डरचं? कॅल्क्युलेट फर्स्ट यूज करणार मी. ओके, फर्स्ट काय यूज करणार? कॅल्क्युलेट. फिल्टरिंग कंडिशन आहे, राईट. देन एक्सप्रेशन मध्ये मला फाइंड काय करायचं? ऑर्डर. सो मी काय होते टोटल ऑर्डर. टोटल ऑर्डर काय करतो? सिलेक्ट करतो. देन मला काय फाइंड करायचंय? बल्क ऑर्डर फाइंड करायचंय. म्हणजे ज्यांची क्वांटिटी ग्रेटर दॅन 1 असेल असे मला ऑर्डर्स मिळणार, राईट. सो मी काय करतो? ऑर्डर क्वांटिटी ग्रेटर दॅन 1. ऑर्डर क्वांटिटी ग्रेटर दॅन 1. ओके,
याला सिलेक्ट करतो. अच्छा, बल्क ऑर्डर ऑलरेडी प्रेझेंट आहे. अगेन काय करतो, बल्क ऑर्डरला ड्रॅग करतो. किती अशा माझ्या बल्क ऑर्डर आल्यात ते 6,645. ओके, ह्या माझ्या काय आहेत, बल्क ऑर्डर आहेत. ओके, फिल्टरिंग कंडिशन काय होती माझी, की मला बल्क ऑर्डर काढायचं आहे. बल्क ऑर्डर केव्हा कळेल मला, ज्याची क्वांटिटी ग्रेटर दॅन 1 असेल. ओके, तर त्यासाठी मी काय यूज केलं, फिल्टरिंग कंडिशन असल्यामुळे कॅल्क्युलेट यूज केलं, राईट. देन मला फाईंड काय करायची होती, ऑर्डर क्वांटिटी. त्यासाठी मी टोटल ऑर्डर घेतलं. देन ऑर्डर क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 1 यूज केलं. तेव्हा मला काय मिळालं, बल्क ऑर्डर मिळालं. ओके, ओके. आता समजा माझा एक मॅनेजर आहे, तो आला आणि तो मला म्हणला की रेड कलरचे जे क्वांटिटी सोल्ड आउट झालेत त्याचा मला एक नंबर दे. ओके, किती सोल्ड झाले, रेड कलर किती सोल्ड झाले त्याचा मला नंबर दे. ओके, सो मी काय करणार, अगेन कॅल्क्युलेट, राईट क्लिक. ओके, रेड कलर आहे, रेड कलरची क्वांटिटी फाइंड करायची. ही म्हणजे काय, फिल्टर कंडिशन आहे ही, राईट. सांगू शकतो कोण, मेजर कसं लिहिणार आपण त्याचा. मला रेड कलरची क्वांटिटी सोल्ड आउट झालेला मेजर लिहायचं और इनसाइड दाखवायचे मला. रेड कलर. ओके, एनीवन, प्रणुती, प्रतीक्षा, पूनम, एनीवन, भवंतु. कोणीच नाही. फंक्शन कोणतं यूज करणार ते तरी सांगा. कॅल्क्युलेट. ओके, कॅल्क्युलेट यूज करतो. मला फाइंड काय करायचंय, टोटल ऑर्डर क्वांटिटी फाइंड करायची, पण कोणत्या, रेड कलर वाल्या. एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार मी, टोटल ऑर्डर, राईट. ऑर्डर क्वांटिटी टाकू शकतो, टोटल ऑर्डर क्वांटिटी. देन फिल्टर मध्ये माझं प्रोडक्ट कलर कोणत्या टेबल मध्ये, प्रोडक्ट लुकअप मध्ये आहे. सो मी फिल्टर कंडिशन त्या प्रोडक्ट लुकअपला लावू शकतो. तुम्ही त्या काय करणार, प्रोडक्ट लुकअप मधला प्रोडक्ट कलर. ओके, प्रोडक्ट लुकअप मधला प्रोडक्ट कलर इज इक्वल टू रेड कलर पाहिजे मला, राईट. देन रेड. ओके, काय करतो आता, याला ड्रॅग करू. किती आल्या अशा क्वांटिटी रेड कलर वाल्या, 2,740. ओके, कळत आहे बल्क ऑर्डर कशी फाइंड करायची. देन एखादी फिल्टर कंडिशन असेल ती कशी फाइंड करायची, कळत आहे एव्हरीवन. हो सर. गुड. आता मला काय करायचंय, ओके, मला पर्सेंट काढायचे ऑल ऑर्डर्सचे. म्हणजे जे आपले ऑल ऑर्डर्स झाले त्याचे मला पर्सेंटेज फाइंड करायचे. काय फाइंड करायचे, पर्सेंट फाइंड करायचे. कसं करणार मी, त्यासाठी काय यूज करणार, हा पर्सेंट फाइंड करायचे. कोणतं फंक्शन यूज करणार मी, हॅलो 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 हॅलो. मागे करायचे पर्सेंट ऑर्डर फाइंड करायचे, पर्सेंट ऑर्डर. सो त्यासाठी डिवाइड नावाचं एक फंक्शन. ओके, तुम्हाला एखादं पर्सेंटेज काढायचं असेल, तुम्ही काय करता, समथिंग व्हॅल्यू असते ती न्यूमरेटरला ठेवता आणि डिवाइड बाय समथिंग व्हॅल्यू करता. ओके, त्याच्यातून तुम्हाला पर्सेंटेज मिळतं. सो मी काय करणार, डिवाइड यूज करणार. न्यूमरेटरला काय ठेवणार मी, माझी टोटल ऑर्डर ठेवणार. ओके, टोटल ऑर्डर. ओके, अँड देन न्यूमरेटर, डिनॉमिनेटरला ऑल ऑर्डर टू. ओके,
देन एंटर. अगेन आला ट्रॅक कर. जस्ट वेट अ मिनिट. मल्टिप्लाय बाय आलं 0.09% समथिंग. राईट. काय आलं? एव्हरीवन क्लिअर आहे? एव्हरीवन गोष्टी क्लिअर आहेत? ठीक आहे. कळतात ते गोष्टी सगळ्या? ओके. पूनम कळतात गोष्टी? हो सर. ठीक आहे. तर आपण आज काय काय बघितलं? फर्स्ट कॅल्क्युलेट फंक्शन बघितलं, देन रिलेटेड फंक्शन बघितलं, देन काय बघितलं आपण? समएक्स फंक्शन बघितलं. ओके. आणि समएक्स नंतर आपण काय फाइंड केलं? डिस्टिंक्ट काउंट फाइंड केला. डिस्टिंक्ट काउंट नंतर आपण बल्क ऑर्डर फाइंड केला. राईट. अँड देन बल्क ऑर्डरमध्ये आपल्याला एक कंडिशन होती की मला रेड कलरचे क्वांटिटी सोल्ड झालेले प्रोडक्ट पाहिजे. सो त्यानंतर मी ते फाइंड केलं. राईट. अँड देन आपण काय फाइंड केलं? ऑल ऑर्डर्सचे पर्सेंटेज फाइंड केलं. ओके. हे प्रॅक्टिस करा तुम्ही सगळे. ओके. डायक्सचा पार्ट माझ्याबरोबरच तुम्ही सॉल्व्ह करा, सो तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील अजून. ओके. सो लेक्चर स्टॉप करतोय मी इथे. ओके. थँक्यू गाईज.